राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचा बेमुदत संप सुरू आहे. त्यानिमित्ताने गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संप पुकारला आहे. त्यामध्ये 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे 100% समायोजन, प्रत्येक वर्षी 30% प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समायोजन करणे असे अनेक मागण्यांसहित संप पुकारला आहे. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सुरेश हरसे तसेच राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. न्याय देण्याकरता निश्चितपणे विनंती करणार आहे, हे सुद्धा तुम्हाला आवर्जून सांगतो. निश्चितपणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जी 2005 पासून जेव्हापासून सुरुवात झाली त्या काळापासून आपण एक प्रभावी आरोग्य सेवा म्हणजे गावातील शेवटच्या माणसापर्यंत प्रभावी आरोग्य सेवा आज देण्याचे काम निश्चितपणे तुमच्या माध्यमातून होत आहे. मी स्वतः 2.5 वर्ष आरोग्य विभागाचा सभापती होतो आणि म्हणून तुमचे काम मी जवळून बघितलेलं आहे, तुमच्या सेवा जवळून बघितलेल्या आहेत. त्याची परिणाम हे सुद्धा चांगले परिणामसुद्धा मी अनुभवलेले आहेत. आणि म्हणून आज ही आरोग्य सेवा जर बळकट करायची असेल आणि हे सर्व करत असताना आपल्या इथे पदे खूप रिक्त आहेत आणि या पदामध्ये आपण निश्चितपणे समायोजन करू शकतो. मागे जेव्हा मार्च महिन्यामध्ये सुद्धा आम्ही वारंवार याच्यापूर्वीसुद्धा अनेक बैठका त्या काळामध्ये लावण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला. सरकारला हे सर्व विनंती मान्य करण्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावी रूपाने ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. अनेक वेळा आपण पाहतो की काही वेळा आपले जे राज्यकर्ते आहेत म्हणजे मग CM असतील किंवा आरोग्यमंत्री असतील किंवा आपल्या सर्व मंत्रिमंडळ असेल हा पॉझिटिव्ह असतो, परंतु अनेक वेळा आपली नोकरशाही ही कुठंतरी आडकाठी आणण्याचे सुद्धा निश्चितपणे प्रयत्न करत असते. मागे काही लोकांचे समायोजन झाले होते परंतु GR निघाल्यानंतरही त्यांना अजूनही तात्काळ 4 सत्याही बाकी आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे सरकारने तुम्हाला 30% म्हटलं होतं ना, हे 30% कमीत कमी समायोजन लवकरात लवकर व्हायला पाहिजे होते. जर पूर्ण जागा काढायच्या नसतील तर तुमच्यामधून लोकांना समायोजित करून ज्या रिक्त जागा आहेत त्यामध्ये आज जे तुमच्यापैकी जे अनेक पदं असे आहेत, काही पदामध्ये थोडी बहुत अडचण येऊ शकते, तो भाग वेगळा, परंतु 90% पदं अशी आहेत की त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे पदं रिक्त आहेत आणि त्यांच्या समायोजनामध्ये कुठली आडकाठी येणार असं मला वाटत नाही. आणि बाकीचे जे पदं आहेत त्यांनासुद्धा आपण विविध पदामध्ये रूपांतरित करून त्यांची सुद्धा सेवा आपण संलग्नित करू शकतो. या सर्व गोष्टीचा मला चांगला अनुभव आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक तुमचा भाऊ म्हणून आणि एक तुमचा मित्र म्हणून आणि तुमचा सेवक म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आणि आजच मी किंवा उद्या CM साहेबांना मेसेजही टाकतो, तुमच्या पत्रही व्हॉट्सअप करतो आपल्याला लिहिलेला आणि लवकरात लवकर तुम्हाला ही सर्व जो आपण आंदोलन करतात हा तुमचा आंदोलन सुटावा आणि पुनश्च आमच्या सर्वसामान्य माणसांना तुमची सेवा मिळावी याकरता नक्की प्रयत्न करण्यात येतील एवढीच तुम्हाला हमी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. गांधीजी क्रांतीचे या जगाचे दूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माझं कोटी कोटी नमन. क्रांतीचे दूत त्यांचं मी उल्लेख याच्यासाठी केलं. गांधीवादी विचारानं आपली लढाई सुरू आहे आणि तेच गांधीवादी विचार तुम्ही पण करत आहात, म्हणून मी गांधीजीचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण केलं. घेणं देणं नाही. जनसामान्यांना आरोग्य सेवेशी संबंध आहे. त्यांना वाटतं गरीब लोकांना, जे खालच्या लोक आहेत त्यांना आरोग्य सेवा ही पुरवली जात नसल्यामुळे आणि लोकांचे खूप हाल होत आहेत. आणि अशा वेळी आणि जनतेला जर काही कमी जास्त होतं आहे किंवा आम्ही इथं आंदोलनस्थळी जर आमच्या लोकांना सुद्धा काही होतं आहे त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे शासन राहील. आणि शासनाने जर वेळीच दखल घेतली नाही ते आंदोलन पूर्ण तीव्र करू आणि शासनाला झुकावंच लागेल. GRची अंमलबजावणी करावीच लागेल. जोपर्यंत आम्हाला समाज ऑर्डर आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं काम बंद आंदोलन मागे घेणार नाही.